मित्रहो नमस्कार. साम टीव्हीवरची एक बातमी फेसबुकवर स्क्रोल करता करता दिसली. म्हणजे मी साम टीव्ही जाऊन पाहिला आणि मग दिसली असं अजिबात नाही. आणि ती बातमी बघून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. बातमी होती शरद पोंक्षेंच्या औरंगाबादमधील भाषणाविषयीची. त्या भाषणात ते खूपच स्फोटक बोलले, वादग्रस्त बोलले, अशा स्वरूपाचा सगळे त्या बातमीचा आशय होता. तुम्हाला त्या बातमीचा सुरुवातीचा भाग मी अगदी दाखवतो अगोदर आणि मग आपण त्यावरती भाष्य करायला सुरुवात करू. आधी बघा ती साम टीव्हीची बातमी. यानंतर आता बातमी आहे अभिनेते शरद पोंक्षेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची. अभिनेते शरद पोंक्षेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता. आता ही बातमी बघितल्यावर असं वाटतं आपल्याला की शरद पोंक्षे काहीतरी भयंकर औरंगाबादमध्ये बोलून गेलेले आहेत. काय, साम टीव्हीचे मित्र संपादक आमचे मित्र आहेत प्रसन्न जोशी, ज्यांना लक्ष असतं माझा हा त्यांचा एक शो आहे ज्यात ते अशा सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असतात. खरं तर लक्षात असतं माझ्या असंच त्यांना सांगायचं असतं आणि ते लक्ष असतं माझं म्हणून जे काही त्यांच्या लक्षात आहे ना, म्हणजे कुठल्या अजेंड्याला विरोध करायचा ते तो राबवत असतात. हे सकारात्मक अर्थाने प्रसन्न जोशी घेतील असं अपेक्षा ठेवतो. माझा हेतू त्यांना करेक्ट करण्याचा आहे, त्यांना नाव ठेवण्याचा नाही, ट्रोल करण्याचा अजिबात नाही आहे. तर लक्ष असतं माझं असं म्हणत प्रसन्न जोशी संपादकत्वात असलेल्या साम टीव्हीनं ही बातमी दाखवली आणि ते नेमकं वादग्रस्त विधान काय होतं शरद पोंक्षेंचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर भाषणाची तुकडे तुकडे केल्यावर ते कसं काहीही मांडता येऊ शकतं याविषयी आपण अगोदरही बोललेलो आहोत. म्हणजे खास करून भिडे गुरुजींच्या विषयामध्ये पॉज मधले कट करून मधलाच काही भाग दाखवला की कसा अनर्थ घडतो हे तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला असाच अनर्थ कसा घडवलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा साम टीव्हीला जे काही वादग्रस्त वाटलं ना ते तुम्हाला मी दाखवतोय, ते बघा. पण समोरच्याने खिशातली टोपी काढून घातली की मला जाणवं घालावंच लागतं, पर्याय नाही. जोपर्यंत मुसलमान मुसलमानत्व सोडायला तयार नाहीत, ख्रिश्चन ख्रिस्तीत्व सोडायला तयार नाहीत, तोपर्यंत मला हिंदुत्व सोडताच येणार नाही. आता साम टीव्हीच्या या बातमीतील या व्हिडिओ नंतर कुणालाही असं वाटणं शक्य आहे की मुसलमान जर आपल्या मुसलमान धर्माची चिन्ह असलेली टोपी काढून डोक्यावर घालत असेल, म्हणजे खिशातून काढून डोक्यावर घालत असेल, तर मलाही जाणवं घालावं लागेल, मलाही माझं हिंदुत्व प्रकर्षाने दाखवावं लागेल असं शरद पोंक्षे म्हणतात. तेव्हा ते धार्मिक भावना चिथावतात असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे. या व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला अशीच धारणा आपल्यामध्ये होऊन जाते आणि खरोखरच शरद पोंक्षे चिथावणीखोर भाषण देत आहेत असंही वाटू शकतं. तत्पूर्वी आता मी तुम्हाला तो तुकडाच ऐकवलाय. आता त्या आधीचं एक वाक्य मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे अगदी 1 सेकंद आधी, जे आपण जिथून वाक्य ऐकायला सुरुवात केलाय त्याच्या आधी 1 सेकंद काही सेकंद ते बोललेले आहेत, ते सुद्धा ऐकणं आवश्यक आहे. पहिल्यांदा तो पहिला तुकडा ऐका. ते इतकं प्रेमाने वागतात आणि तुम्ही सगळ्याच मुसलमानांचे म्हणून ते अजिबात नाही. हा पहिल्यांदा गैरसमज आहे की मी इस्लामच्या विरोधात आहे. हा मुळात एक गैरसमज आहे, तो जाणीवपूर्वक पसरवला गेला आहे. हिंदू कुठल्याही अहिंदूच्या कुठल्याही दुसऱ्या धर्माच्या विरोधात असूच शकत नाही. ते आमच्या संस्कृतीतच नाही, ते आमच्या रक्तातच नाही, आमच्या डीएनए मध्येच नाही. आणि प्रत्येकाकडे पहिल्यांदा माणूस म्हणून बघतो. कुठेही मी मुस्लिम धर्माचा विरोधक आहे असं पोंक्षे बोललेले नाहीत. वास्तविकता त्यांनी अशी मांडलेली आहे की हिंदूंच्या रक्तातच डीएनए मध्येच असा कोणत्या धर्माचा द्वेष करणं नाही असं पोंक्षे स्पष्टपणे सांगतात. मी द्वेष करत नाही, आमच्या अंगात द्वेष करणारं रक्त नाही असं सांगणाऱ्या पोंक्षेंनी जर कोणी म्हणजे इतर व्यक्ती, समोरचा व्यक्ती त्याच्या धर्माचं मोठेपण दाखवत असेल, तो चिन्हांकित करत असेल, तर मला माझ्या धर्माचं मोठेपण दाखवावं लागेल. या भाषणात त्यांनी महाभारताच्या लढाईत कृष्णानं अर्जुनाला केलेला उपदेश देखील उदाहरणादाखल सांगितलेला आहे. म्हणजे तुझ्या समोर लढतायत ते तुझे मामा, काका, आजोबा, चुलते, भाऊ असलं कोणीही नाहीये, शत्रू आहेत असं सांगून कृष्णानं अर्जुनाला युद्धात लढायला लावलं होतं. आणि शत्रू सुद्धा धर्माचे शत्रू आहेत
असं म्हणून लढायला लावलं होतं. हे धर्मयुद्ध होतं. धर्म विरुद्ध अधर्माची लढाई होती. म्हणून त्यात नातेवाईकांच्या विरोधात देखील लढायला लावलं होतं. म्हणून पोंक्षे सांगत होते की जो कोणी त्याच्या धर्माचं मोठेपण दाखवत माझ्या धर्माला न्यूनत्व दाखवेल त्याच्या वेळेला मला हिंदू म्हणून घ्यावं लागेल, हिंदू म्हणून दाखवावं लागेल. हे पोंक्षेंचं विधान वादग्रस्त कसं बरं असू शकेल? यात काय वादग्रस्त असणार आहे? बरं, पोंक्षेंनी हे विधान केलं म्हणून ते वादग्रस्त ठरवायचं म्हणजे अन्य माध्यमांनी देखील बातम्या केलेल्या आहेत. तशीच बातमी तुम्हाला त्या लोकशाही बातम्याच्या चॅनलवरती पण दिसेल, तशीच बातमी अन्य माध्यमात पण तुम्हाला ती लागलेली दिसेल. पण त्याचा हेतू वादग्रस्तता अशी अजिबात नाही आहे. आता तुम्हाला मी शरद पोंक्षेंचं पहिला तुकडा आणि दुसरा तुकडा जोडून पूर्ण भाषण ऐकवतोय. तुम्ही ऐका आणि मग ठरवा ते वादग्रस्त आहे की नाही. ते इतकं प्रेमाने वागतात आणि तुम्ही सगळ्याच मुसलमानांचे म्हणून ते अजिबात नाही. हा पहिल्यांदा गैरसमज आहे की मी इस्लामच्या विरोधात आहे. हा मुळात एक गैरसमज आहे, तो जाणीवपूर्वक पसरवला गेला आहे. हिंदू कुठल्याही अहिंदूच्या कुठल्याही दुसऱ्या धर्माच्या विरोधात असूच शकत नाही. ते आमच्या संस्कृतीतच नाही, ते आमच्या रक्तातच नाही, आमच्या DNA मध्येच नाही. आणि प्रत्येकाकडे पहिल्यांदा माणूस म्हणून बघतो. पण समोरच्याने खिशातली टोपी काढून घातली की मला जानवं घालावंच लागतं, पर्याय नाही. जोपर्यंत मुसलमानत्व सोडायला तयार नाहीत, ख्रिस्तित्व सोडायला तयार नाहीत, तोपर्यंत मला हिंदुत्व सोडताच येणार नाही. हे दोन्हीही तुकडे ऐकल्यावर आपल्या लक्षात असं येतं की शरद पोंक्षे वादग्रस्त काहीच बोललेले नव्हते. केवळ ते वादग्रस्त दाखवायचं, चर्चा घडवायची आणि हिंदुत्ववादी माणसं कशी भयंकर वागतात हे सिद्ध करायचं, यासाठीच अशा भाषणावर लक्ष असतं माझंचा हे सूर प्रसन्न जोशी लावतात की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मला एक आठवण करून द्यायची आहे. याआधी पुण्यामध्ये विक्रम गोखलेंनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत माध्यम कशा स्वरूपाचं टोचून उद्योग चालू असतो, कशी ढकलत असतात माणसांना वादामध्ये, ते सांगतायत. तेही विधान तुम्ही एकदा ऐकून घ्या. ते तुमचे कट्टे फिट्टे अंगण दरवाजे वाडे तुम्ही बोलवता, तुम्ही संधी साधत असता की एखादं जनावर कसं त्याला ढोसून त्याला ढकलायचं की तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात. हे मी माझ्या बाबतीत होऊ देत नाही. मी फडाफड बोलणारा माणूस. विक्रम गोखले जे काही दिवसापूर्वी म्हणाले त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय शरद पोंक्षेंना आलेला आहे. म्हणजे तुम्ही काहीही बोला, तुमच्या 2 वाक्यामधल्या पॉजचा फायदा घेऊन आम्ही त्यावर आवश्यक त्या सगळ्या प्रक्रिया पार पाडत तुम्हाला वादग्रस्तच ठरवणार, असं जणू आपल्याकडच्या माध्यमांनी ठरवलेलं दिसतंय. आणि हाच अजेंडा माध्यमांच्याकडून सातत्यानं रेटला जातोय. सातत्यानं मी जो माध्यमांवरती आक्षेप घेतो ना, तो हाच घेतोय की एक मोहीम राबवताना एखादा व्यक्ती कशा स्वरूपामध्ये अडचणीत येईल यासाठीची पद्धतशीर आखणी केलेली असते. आणि ही आखणी होत असते केवळ उजव्या विचारसरणीला अडचणीत आणण्यासाठीच, हिंदुत्ववादी विचारसरणीला अडचणीत आणण्यासाठीच. हिंदुत्ववाद्यांपैकी कोणी काहीही बोललं तरी त्याला वादग्रस्त ठरवण्याची स्पर्धा जणू माध्यमांच्या मध्ये लागलेली आहे. ही सगळी टीव्ही माध्यमं अशा स्वरूपाच्या वक्तव्याकडं आपलं खाद्य म्हणून बघत असतात. आमचे एक सिनियर मित्र आहेत जे वृत्तवाहिनीत काम करतात. ते म्हणाले होते, मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही एका विशिष्ट नेत्यांच्या विरोधात सातत्यानं का असता, तेव्हा त्यांनी एका वाक्यात सांगितलं होतं, तू ज्या नेत्याच्या बाजूने बोलतोयस ना, त्या नेत्याला टीव्हीचं ग्रामर समजलेलं नाहीये. आणि टीव्हीचं ग्रामर ज्याला समजतं ना, तो अजिबात अशी वक्तव्य करत नाही. तुमच्या टीव्हीचं ग्रामर आता मला समजलेलं आहे आणि ते असं आहे की काहीही करून एखाद्याच्या चरित्राची हानी कशी करायची हे तुम्ही ठरवलेलं असतं आणि तुमच्यापासून हे लपवून राहिलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्हाला कळलंच तर तुम्ही ते लपवून ठेवलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे या कायद्याच्या राज्यात काय द्यायचं बोला असा जणू सूर माध्यमांचा असतो की काय, किंवा ज्याने दिलंय
त्यांच्या बाजूनच बोला आणि जे देत नाहीत त्यांचं मात्र चरित्राचं आणि चारित्र्याचं वाटोळं करा. अशीच भूमिका ही प्रसारमाध्यमं घेत आहेत का हे आपण तपासलं पाहिजे. प्रसन्न जोशी जसं लक्ष असतं माझं असं म्हणतात आणि करतात, लक्षात असतं माझ्या तुमचं काय करायचंय ते असं ठरवतात, तसं बारीक लक्ष असतं आमचंही असं त्यांनाही सांगावं लागेल, ते देखील उजव्या विचारसरणीच्या मंडळींना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.